नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. थेट कोंडीमध्ये आलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, चंदन तिकडे दाखवा. आणि बघायला लागलो आपण इथं सगळे सेनेचे शेल्ले घालून शिवसैनिक उभे आहेत. आपण थेट जाणार आहोत कोंडी गावामध्ये आणि या कोंडी गावातले जे प्रलंबित विषय आहेत आणि काय काय इथं विकास व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे, आपण जाणून घेणार आहोत आणि विचारणार आहोत की इथल्या नागरिकांचं मत काय आहे. मला सांगा साहेब, मला सांगा, लाडक्या बहिणीचा लाभ वहिनीला मिळतंय का? हो, मिळतंय 100%. या गावामध्ये कुठले कुठले विकास कामं राहिलेत असं वाटतं? या गावात बऱ्यापैकी विकास कामं झालेत, मार्गी आहेत, काही कामं अजून प्रस्तावित कामं आहेत. मला सांगा, लाडक्या बहिणीचा लाभ वहिनीला मिळतंय का? मिळतंय मिळतंय. पाणी घर तिथं नळ अशी मोदीची एक संकल्पना होती, त्या अनुषंगाने इथं पाणी मिळतंय सगळ्याला? मिळतंय ना, तसं रोज पाणी आहे. शिवसेनेला मतदान कशामुळे करावं? लाडकी बहीण जी योजना चालू केली आहे त्याने आणि आतापर्यंत जी विकास कामं केलेली त्यामुळे केले, त्यासाठी शिवसेनेला मतदान करावं. मला सांगा, शिवसेनेला मतदान कशामुळे करावं? आता 25 वर्ष झालं आमच्या गावात शिवसेनेशिवाय मतच नाही. 25 वर्ष झालं शिवसेनेशिवाय मत नाही. मला सांगा, वहिनीला लाडक्या बहिणीचा लाभ मिळतंय का? मिळते. पाणी आहे आपल्या गावात? आहे. विकास झाला असं वाटतंय तुम्हाला? झाला. कोणत्या पक्षाने केलंय किंवा शिवसेनेने केलंय? शिवसेनेने केलंय. मला सांगा, काय 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 विकास कामं व्हायला पाहिजे इथं? विकास कामं झालेत सगळे, थोडे रस्ते बिस्ते हे अजून थोडे राहिलेत, ते करायला पाहिजे. रस्ते व्हायला पाहिजे असं म्हणतात. मला सांगा, काय विकास व्हायला पाहिजे? बर, लाडक्या बहिणीच्या वहिनीला पैसे मिळतात? मिळते. लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात असं म्हणतात. मला सांगा, कुठला विकास राहिलाय? विकास सध्या जे मेन रोडचा होता ते मंजूर झालेला आहे. आता सध्या गावात तर काय काम पूर्ण झालेलीच आहेत. गावात पूर्ण कामं झालेत, ते त्यांच्याकडे जाणार आहोत. मला सांगा, आपल्या ह्या गावचे कुठले कुठले प्रलंबित विषय आहेत? हे उमेदवार आहेत, तुम्ही बी उमेदवार आहेत, हे बी उमेदवार आहेत. मला सांगा, कुठला विकास राहिला असं वाटतंय तुम्हाला ह्या गावचा? अजूनही रस्ते, ड्रेनेज सुविधा अजूनही उपलब्ध नाही. गावात सिटीच्या कडेला आहेत आपले, तरी कुठलाही विकास झालेला नाही अजून. तेच योजना, तीच माणसं, तीच हे अवघड आहे सगळं. त्यांनी आमदार खासदार झाले, जनता कंटाळलेली यांना. मला सांगा साहेब, शिवसेनेचा बाण तुम्ही घेऊन थांबलेला आहे, इथं मशालही सुद्धा आहे. कसं वाटतंय, एका गावामध्ये एक मशाल आणि एक सेना? दाढीवाल्याची कमाल अख्ख्या महाराष्ट्रानं नव देशभराने घेतलेली आहे. दाढीवाला काय चीज आहे ते भल्या भल्यांना माहिती आहे की कुणाला दाढीवाला कुठं बसवू शकतो, काय करू शकतो. आम्ही बी पहिला उबाटाच होतो, पण आता जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघता तुम्ही, आज मी स्वतः 27 लाख रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा केलं. ज्या टायमाला मी जेलमध्ये होतो त्या टायमाला मला कोणीही सहकार्य केलं नाही. आमचे कार्यसम्राट, आमचे युवा नेतृत्व अमोल बापू शिंदे, एकनाथबाईंना एकच फोन केला, मॅटर पूर्ण सॉल्व्ह झाला. आम्ही जेलमध्ये होतो, आमचे 5 अंगरक्षक, शंकर भोसले असतील, समाधान सावंत असतील, अशोक भोसले असतील, अजून आपले गणेश रणदिवे असतील, हे जे आहेत ते आम्ही 5 जण आतमध्ये होतो जेलमध्ये. त्या टायमाला एकनाथबाईने एकच फोन केला, अमोल घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जिथल्या तिथंच राहील, त्याला काहीही होणार नाही. मी तेव्हा ठरवलं, एकनाथबाईंना भेटायला गेलो मुंबईला, तरी पण मी ठामपणाने उबाटामध्ये काम करत होतो. मी उद्धव साहेबांना भेटायला गेलो, मला भेट नाकारली.
आदित्य साहेब होते, उद्धव साहेब होते, समोरून जात होते. आम्ही एवढं मला सांगा ह्या गावचा कुठला कुठला विकास व्हायला पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार? मला कोंडी गावचं आमचे स्वर्गीय अजितदादा पवार, आता अजितदादा नाहीत, आमचं खूप मोठं दुखणं झालंय. अजितदादा गेलेत, मराठा समाजावर एवढं दुःख कोसळलंय, असा नेता परत होणे नाही. आम्हाला बारामती पॅटर्न करायचा आहे. माझं एक त्यांना ध्येय आहे. बारामती पॅटर्न कोंडीला करायचा आहे असं हे म्हणतात. आज मी स्वतः सो करताना ड्रेनेज लाईन केलेत, गटाऱ्या केलेत, रस्ते केलेत, पाण्याची सोय केली, दलित वस्ती असू द्या, बोर मारून टाक्या पाण्याच्या ठेवलेत. मला अजून एक करायचं आहे की माझं गाव सुजलाम सुलम झालं पाहिजे. मला कोंडी गावात असा इतिहास घडवायचा आहे की आज आमचे विजयकुमार देशमुख मालक असतील, आम्ही काळजावर दगड ठेवून सांगतोय, मालकांचा एवढा आशीर्वाद आहे. कोंडी गावला मालकांनी कित्येक करोड रुपये दिलेत. साहेब ते भाजपाचे आहेत आणि तुम्ही शिवसेनेचे आहेत. आम्ही काळजावर दगड ठेवून भाजपाला मतदान करतो. आमदारगी आम्ही बघत नाही. आमदारगी किती पण असू दे, गाव आमचं पूर्ण शिवसेनेचं आहे, पण कुणाचं ऐकत नाही. मालक हे कार्यसम्राट आहेत, 5वी टर्न आहे. अजून पुढे आज खरं हक्काचा पालकमंत्री म्हणजे आमचे विजयकुमार देशमुख मालक होते. आता ते नाहीत, आम्हाला भरपूर खंत आहे. अजून मालकावर आमची लय आशा आहे. आणि मी जे आहे ते विजयकुमार देशमुख यांच्या जीवावर राजकारण करतो. अमोल बापू शिंदे यांच्या जीवावर राजकारणात आलोय. युवा पिढी विजयकुमार देशमुख यांचं कामाची जर स्टाईल बघितली की एक गाव 100 तुकडे असतात. त्याच्यामुळे मी मालकांच्या संघ आहे, बापूंचा आदेश पाळतो. आयुष्यभर बापूंवर बरोबर राहायचंय आम्हाला, कारण एवढं जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे दिसतंय ते अमोल बापू शिंदे यांच्यामुळे दिसतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकास 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 आम्हाला भरपूर करायचा आहे, पण आम्हाला संधी मिळली नाही. आता आम्ही पहिली टर्न आहे आणि आता एवढा विकास होईल याचं कारण आहे मी निवडून येईल अशी तिथं वर्तुळात चर्चा होती सगळीकडे. तर आमच्यात काही कटकारस्थान करून आमच्या गावातले एक असे लोक आहेत की बाबा ह्यांनी गेला नाही पाहिजे वर, अशा कारणाने एक उमेदवार कॅन्डिडेट टाकला. आमचा दोस्त आहे, आमचा भाऊ आहे, त्यांना टाकून त्यांना बळीचा बकरा करण्याचा प्लॅनिंग केला. बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न कोण केला असं वाटतंय तुम्हाला? आहे गावातले एक दोघ जण असे व्यक्ती आहेत की बाबा एक चौघ जण आहेत की बाबा गावात एकांतात आतापर्यंत कुणालाच संधी देत नाहीत. प्रत्येक गावालाच असं असतं की झडपीचा सदस्य, पंचायत सदस्य, आतापर्यंत कोणी गावाला यशच नाही. लाडक्या बहिणीचा लाभ तुमच्या गावामध्ये 50% महिलांनाच मिळतात, बाकीच्या महिलांना मिळत नाही. यासाठी तुम्ही काय करणार आहेत? आम्ही आता अमोल बापू शिंदे यांच्या मार्फत शिबिर राबवणार आहे. ज्या ज्या महिलांना मिळत नाही त्या महिलांसाठी मी पूर्ण प्रयत्न करून कसं चालू करेल. विधवा महिलांना पेन्सिल चालू करेल, वृद्ध व्यक्तींना बाबा कोणी सांभाळत नसेल बाळकृष्ण योजना निर्माण करेल. अमोल बापू शिंदे यांच्या मार्फत आरोग्य शिबिर राबवणार आहे. आपण अजूनपर्यंत राबवतात. बापूंचं एवढं आहे, मी कुठलंही काम घेऊन गेलं तर बापू दवाखान्याची कामं करतात. भरपूर जणांच्या मी एकनाथभाई शिंदे यांच्या वैयक्तिक निधीतून कामं करून दिलेत आणि आता ह्यापुढे पण आरोग्य योजना एकनाथभाई शिंदे यांच्या आणि अमोल बापू यांच्या मार्फत मी राबवणार आहे. साहेब तुम्ही आमदार विजयकुमार देशमुख यांचं नाव घेतायत आणि इकडं घर तिथं नळ ही योजना अजून दिसत नाही तुमच्या गावात. मी फिरून बघितलो. पाईपलाईन भाजपची सत्ता त्यांची होती. पाईपलाईन पूर्ण झालेले आहे. येत्या काळात 1 वर्षभरात विजयकुमार देशमुख आमचे मालक साहेब POC पाईप बसवलेत. नाही, कामं पूर्ण झालेत आणि मालकांवर एवढी कामं झालेत की हा कोंडी गाव फक्त मालकांच्या जीवावर. कोंडी गावात हे सर्व रस्ते, गटाऱ्या, नाली दिसतात ना, हे विजयकुमार देशमुख मालकांचं काम बोलतंय म्हणूनच आम्ही त्यांचं नाव घेतो. मी जरी शिवसेना असेल, शिवसैनिक असेल, अख्खा कोंडीगाव शिवसैनिक आहे, पण विजयकुमार देशमुखांचं काम तुम्ही नाकारू शकत नाही. मला सांगा साहेब, एकीकडे तुम्ही तुम्हाला शिवसेना राष्ट्रवादी एकीकडे आहे आणि भाजप एकीकडे आहे. तुम्ही भाजपाच्या आमदाराचं नाव घेऊन मतं मागताय, कसं वाटतंय तुम्हाला? मालकांचं प्रेम आहे माझ्यावर, वैयक्तिक मालकांचं प्रेम आहे. मालकांना माहिती आहे मालक ह्याच्या अगोदर पण गावामध्ये मध्ये आता हे जे आहे
1,75,00,000 समोर आहे रस्ता ते मंजूर केलेला आहे. त्या उद्घाटनाच्या टायमालाच मालक बोललेत की धनाजी भोसलेचं काम बोलतंय. मला सांगा किती कोटीचा विकास तुमच्या ह्या गावात झालाय? आतापर्यंत मी बघतोय असं मला राजकारण कळतंय असं मालकांनी नाही म्हणलं तर एक 15 ते 20 कोटी रुपये कोंडी गावासाठी आणलेत आणि काम झालंय. ठामपणाने मी सांगतो असे आमचे विजयकुमार देशमुख मालक आहेत. भाजपाचं बाली किल्ला दिसतोय यांच्या बोलण्यावर तर वाटतंय आणि हे शिवसेनेत आहेत. साहेब मला सांगा, जे भाजपात मध्ये उमेदवार आहेत तुम्ही आमदारकीच्या टायमाला आम्ही त्यांना मतदान करतो, पण ग्रामीण लेवलला शिवसेनाच आहे. जवळजवळ 30 वर्ष झालं शिवसेना आहे. आणि इथं आम्ही वरचं बघत असताना मालकालाच बघतो. खाली ग्रामस्थानी का ना ग्रामपंचायत लेवल, पंचायत समिती, झडपी असेल तर शिवसेना आहे. तर 25-30 वर्ष झालं शिवसेनाच आहे इथं. दुसरं कोणचं निवडून येत नाही, काय नाही. मग आम्ही आमदार साहेबांना गाव दत्तक घेतलं होतं. मग त्या दत्तक घेतले कुठं काय काय राहिलंच नाही ना गावामध्ये. सगळं झालंय, पाणी आहे, रस्ता आहे, सगळं ड्रेनेज सगळं आहे गावात. काय राहिलंय आता ग्रामीण लेवलला पंचायत समितीला आम्ही शिवसेनाच बघणार ना का? शिवसेनेचा कोण आमदार उभारला इथं? उभारलाय का? नाहीच नाही. मग आम्ही आमच्या माणसाला निवडून आणायचा प्रयत्नच करणार. आणि मी स्वतः संभाजी ब्रिगेडचा सोलापूरचा जिल्हा प्रमुख आहे, संभाजी भोसले. माझा पूर्ण पाठिंबा यांना. मी बी कोंडीचाच आहे. आणि मला सांगा, एकीकडे भाजप आणि एकीकडे शिवसेना आणि एकीकडे राष्ट्रवादी आणि 5 गाव, तुम्ही ह्या गावात वोटिंग किती आहे? अहो आता जी आहे आता वोटिंग 13,500 आहे. आणि आमच्या गावातलं जी बी आहे वोटिंग पूर्ण आम्ही ठरवलंय की इथं धनाजी भोसलेलाच द्यायचं पूर्ण गावात. आणि त्यात आमचं संभाजी ब्रिगेडचा बी वाटा राहणारच आहे. जी 5 गाव आहे ती आमची बी यंत्रणा आहे, आमची बी शाखा आहे, त्या तिथं लोक बी आहेत आमचे. त्या लोकांना बी सांगितलं आम्ही की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जे आमचा माणूस उभारलाय त्यांना आम्ही सहकार्य करू. 5 गावातली प्रतिसाद कशी आहे शिवसेनेला? हो साहेब, तुम्ही जाताय आता आणि त्या गावकऱ्यांना मतं मागताय, ज्या त्या गावातल्या लोकांचं त्यांचं म्हणणं काय, त्यांच्या समस्या काय आहेत असं वाटतं तुम्हाला? अमोल बापू शिंदे आणि अमर पाटील, मनीष काळजी असतील यांचे कार्यकर्ते आहेत भरपूर. आणि दक्षिणमध्ये जे आहेत ते अमर पाटलांचं काम पण आहे, वैयक्तिक कामं केलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण पाठिंबा आम्हाला दिसतोय. आम्ही आज 8 दिवस झालं फिरतोय, डोर टू डोर प्रचार करतोय. तिथले लोक सांगतात बाबा काम शिवसेनेचं आहे, मतदान आपलं शिवसेनेचा हक्काचं आहे. कारण सत्तेत आहो आम्ही आणि येणाऱ्या व्यक्तीला मतदान आम्ही करू, अदर व्यक्तीला मतदान करणार आहे असं त्यांची भावना आहे. आणि काम आम्ही बोलतोय, तुम्ही काम सांगा म्हणतोय आम्ही जनतेला. काम सांगितले की तिथले तिथं आम्ही काम सांगतोय. काम बोललं की लगेच कामं करून देतोय. आता सध्याला बी आम्ही 4 गावामध्ये 4 ठिकाणी कामं केलीत, एवढं बी सांगतो आम्ही. त्याच्यामुळं आम्हाला विश्वास वाटतोय की आमचा भक्कम जनतेवर विश्वास झालाय की बाबा आज जनता आपल्या पाठीशी आहे. खरंच जनता कोंडी गावाच्या पाठीमाग आहे असं भोसले साहेब म्हणालेत. बघूया कोंडी गावचं राजकारण कसं असणार आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.